ट्रेडर्स दुकानासमोरून माल वाहतूक करणाऱ्या वाहनाची चोरी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. रिसोड शहरातील हिंगोली मार्गावरील एका दुकानासमोरून चारचाकी मालवाहतूक वाहनाची चोरी झाल्याची घटना दिनांक 8 जानेवारी रोजी रात्री 2 वाजता घडली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड शहरातील विद्यासागर नगर येथील रहिवासी पार्श्वनाथ माधवराव गुंगे वय 58 वर्ष यांनी दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता रिसोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे की त्यांचे हिंगोली मार्गावरील पारस ट्रेडर्स नावाचे दुकान असून दुकानातील सामान ने आण करण्यासाठी 2019 मध्ये अशोक लेलँड कंपनीचे मालवाहतूक दोस्त प्लस वाहन क्रमांक MH37T1290 विकत घेतली होती. त्या वाहनाची किंमत अंदाजे 3 लाख रुपये आहे. 8 जानेवारीला दिवसभर या मालवाहतूक वाहनाद्वारे दुकानातील सामानाची ने-आण करून सायंकाळी 5 वाजता दुकानासमोर उभी करून नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घराकडे निघून गेले. 9 जानेवारीच्या सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानासमोर उभी केलेली मालवाहतूक गाडी दिसून आली नाही. त्यामुळे त्या मालवाहतूक गाडीची परिसरात शोध घेतला, परंतु ती न आढळल्याने चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे रिसोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता रिसोड पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 9 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सदर घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोर हे एका अन्य चारचाकी वाहनातून आले असल्याचे दिसून आले, तर ते सदर वाहन दुकानाच्या समोर काही लांब उभे करून सदर मालवाहतूक गाडीकडे आले व त्यांनी आपल्या शस्त्राद्वारे सदर वाहनाचा दरवाजा खोलला असल्याचे स्पष्ट जाणवले. सदर चोरी करण्यासाठी चोरांना 1 तास लागला असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.